हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. यस आमेन. त्याची इच्छा आहे की तुम्ही रोज रोज आशीर्वादित व्हावं. कुठल्या आई वडिलांना आवडणार नाही त्याचं लेकरू रोज सुखी, समाधानी, आनंदी आणि आशीर्वादित असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, देवाने तुमच्यासाठी आजचा दिवस ठेवलेला आहे. यस. जेणेकरून तुम्ही आणि मी त्याच्याजवळ आल्यानंतर रिकाम परत जाऊ नये. आशीर्वाद आणि आशीर्वाद तुम्हाला असावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतं देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण थोडा वेळ देवाचं वचन ऐकूया. जर तुम्ही मत्ते 9व्या अध्यायामध्ये आलात, आपण देवाच्या वचनाकडे येऊया. प्लीज या. मत्ते याच्या 9व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण देवाचं वचन वाचूया. शिकेरा बांधव मत्ते 9वा अध्याय आणि प्लीज 33 ते 35 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज देवाच्या वचनाकडे आपण येऊया आणि वाचूया. प्रभू आपल्याशी काय बोलतो आपण ऐकूया. प्लीज वाचूया. आणि त्याने भूत काढून टाकल्यावर तो मुका बोलू लागला. तेव्हा लोक समुदायांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, इस्रायलमध्ये असे कधीही दृष्टीस पडले नाही. ओके. परंतु परुषी म्हणाले, हा भूत. 9वा अध्याय यस. 35 वचन 35 ते 36 आपण वाचूया. यस. आणि येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून आणि खेड्यातून हिंडत गेला. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त हालेलुया हालेलुया सर्व गावागावातून, सर्व नगरामधून त्यांची सर्व रोग बरे करेत, त्यांना पूर्णपणे सुटका देत गावोगावी फिरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे परत एकदा 35 वचनाकडे लक्ष द्या. प्लीज वाचूया. आणि येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून आणि खेड्यातून हिंडत गेला. बायबल सांगतं सर्व प्रकारची रोग आणि दुखणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, हीच देवाची इच्छा तुमच्या जीवनात आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. जर शैतानाने आजार आणलेत, शैतानाने संकट आणलंय आणि शैतानाने त्रास आणलेत, पण बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आरोग्य, जीवन, आशीर्वाद, सुटका, तारण आणि तुमच्यासाठी सर्व काय आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी आज तुझा जीव वरडत असेल आणि म्हणत असेल, पास्टर मी या संकटातून, त्रासातून जातोय, माझ्यासाठी देवाकडे उपाय आहे का? यस, बायबल मध्ये काय लिहिलं आहे का? 36 वचन प्लीज वाचूया. आणि त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. बायबल सांगतं की ज्या ज्या वेळेला येशूने लोकांचे समुदाय पाहिले त्याला त्यांचा कळवळा आला. हालेलुया. तोच येशू काल, आज आणि युगानुग सारखा आहे. त्याच येशूला आज तुझ्यावरती कळवळा आलेला आहे. आणि बायबल सांगतो तो फक्त कळवळा करणारा देव नाही, पण त्याच्याकडे तुला सुटका द्यायचं सामर्थ्य आहे. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. बायबल सांगतं मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते पांगलेले होते. आणि ज्यावेळेस मेंढरांना मेंढपाळ नसतो ते असुरक्षित असतात. ते केव्हाच आणि केव्हाच हिरव्यागार कुरणात चरू शकत नाही. कारण मेंढरू जे ते स्वतःवरती केव्हाच बाहेर जाऊ शकत नाही आणि आत येऊ शकत नाही. त्याला मेंढपाळाची गरज आहे. हालेलुया. ऐकाव देवाच्या लोकांनो, येशू उत्तम मेंढपाळ आहे. बायबल सांगतो तो आपल्या मेंढरांना उत्तम कुरणात चारणारा देव आहे. हालेलुया. आज जो तू देवाचं वचन ऐकतोय लांबून आणि लांबून, ऐक देवाचं वचन. तुझा जीव भटकणारा असेल, तू देवाच्या मेंढपाळातला नसेल, मला आज तुला सांगायला आवडेल येशू उत्तम मेंढपाळ आहे. आणि जर तू त्याच्याकडे आला आणि जर तू त्याच्यामध्ये चालला तर बायबल सांगतं तो भटकलेला नसेल, कष्टी नसेल, तो तुझ्या जीवाचा मेंढपाळ बनेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक मला नेहमी विचारतात की पास्टर का मी संकटातून जातोय, पास्टर मी काय ह्या त्रासातून जातोय, का पास्टर माझी प्रार्थना देव ऐकत नाही, का पास्टर मी या सर्व गोष्टीमध्ये अडकलेलो आहे. ऐकावं देवाच्या लोकांनो, प्लीज कृपाकरून ऐका. बायबल सांगतं की देवाने आपला कान बंद नाही केला, देवाने आपले डोळे बंद नाही केले, पण तुला हे माहित नाहीये की देवाची इच्छा तुझ्या जीवनामध्ये काय आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी तुला कळेल की देवाची इच्छा तुझ्या जीवनात काय आहे. तू केव्हा सारखा नसशील. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ते इस्रायल लोकांना बोलू लागला. जर तुम्ही इर्मिया 30व्या अध्यायामध्ये आलात,
प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. जर्मया चॅप्टर 30, इर्मया 30व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतं आपण वाचूया. प्लीज कृपा करून ऐकूया. 12 वचन, इर्मया 30वा अध्याय आणि 12 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम बरी न होणारी अशी आहे, तुझा घाय कठीण आहे. बायबल सांगते की तुझी जखम बरी न होणारी आहे आणि तुझा घाय कठीण आहे, भारी आहे, कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे देवाचं वचन ऐकतात, ऐकावं देवाच्या लोकांनो. मे बी तुमचं जीवन किंवा तुमचं संकट किंवा तुमचे त्रास भारी असतील, बरे न होणारे जीवन तुझं असेल, आज देव तुला आमंत्रण देत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. तुझा वाद चालवणारा कोणी नाही, बायबल सांगते की तुझा वाद चालवणारा कोणी नाही. या तुझं ऐकणारं कोणी नसेल, जगामध्ये तुझ्याकडे पाहणारं कोणी नसेल, पण देव आपल्या लोकांशी बोलत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. तुझ्या जखमेसाठी तुझ्या जवळ औषधे किंवा मलमपट्टी नाही. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो तुझ्याकडे तुझ्या जीवनासाठी उपाय नसेल, तुझ्यासाठी मलमपट्टी नसेल, तुझ्या जखमा जे आहेत कुणी बऱ्या करणारे नसतील, आज देव तुझ्याशी बोलत आहे. Yes, amen. त्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes. आणि तो आपल्या लोकांना म्हणतो की माझ्या मुली, माझ्या मुला, यस माझी इच्छा आहे तुझ्या जखमा बऱ्या व्हाव्या. यस, आमेन. माझी इच्छा आहे तुझे घाव बरे व्हावे. माझी इच्छा आहे की तुझा जीव तृप्त व्हावा. माझी इच्छा आहे की तू संकटातून सोडवला जावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोकांना देवाचा आवाज, देवाचा कळवा, देवाचं प्रेम माहित नाही आणि शैतानाने त्यांना बंधनात ठेवलंय आणि शैतान रोज त्यांच्या जीवाकडे नवीन नवीन जखमा, नवीन नवीन त्रास देत आहे. आनंदाची बातमी आहे, आज देवाकडे तुझ्या जखमेवरती मलन आहे. यस, आमेन. 100% मरम आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. पुढे असलेले प्लीज वाचूया. व्हेरी इम्पॉर्टंट. तुझे सर्व प्रिय तुला विसरले आहेत. तुझे सर्व प्रिय तुला विसरले आहेत. व्हॉट अ ग्रेट थिंग. तुझे सर्व प्रिय लोक तुला विसरले आहेत. हालेलुया. हालेलुया. एका बहिणीने, आम्ही ज्यावेळेस प्रवास करतो तो आज, तिने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं की पास्टर, माझा पती जो आहे तो पूर्ण वेड्यासारखा करत आहे. पास्टर त्याला रात्रंदिवस झोप नाहीये आणि पास्टर रात्रंदिवस तो अशाच संकटात असतो, तो वरडत राहतो, तो घर सोडून पळत राहतो आणि पास्टर आमचं जीवन पूर्ण दुःखाने भरलेलं आहे. माहित नाही हे 10 वर्ष झाले पास्टर आमच्याकडे लक्ष देणारं कोणी नाहीये, कोणी आमच्या घरात येऊ शकत नाही. पास्टर आम्ही या दुःखातून जातोय. मी त्या बहिणीला सांगितलं, सिस्टर, जो निर्माण करणार आहे, जो तुझ्यावरती प्रेम करणार आहे, तो केव्हाच त्याचा कान तुझ्यासाठी बंद करणार नाही. तो नक्की ऐकणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. ते तुला शोधित नाहीत. ते तुला शोधत नाही, ते तुला शोधित नाहीत. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी आज तुझ्या प्रिय तुझ्याशी किंवा तुझे लोक आप्त तुझ्याशी वागत नसतील बरोबर, तुझ्याकडे लक्ष देत नसतील. डोंट वरी. आज जो जिवंत देव तुझ्याशी बोलत आहे त्याच्याकडे आपले कान लाव. यस, आमेन. त्याच्याकडे आपले नेत्र लाव. तो तुला केव्हा लज्जित फजित होऊ देणार नाही. यस. नो, देव केव्हा तुला खाली पाहू देणार नाही, कारण त्याच्याकडे तुझ्यासाठी सर्व काय आहे. आमेन. बोलूया माझ्याकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे माझ्यासाठी सर्व काय आहे. सर्व काही आहे. आणि आज रात्री मी जो देवाचं वचन ऐकत आहे, मी जे देवाचं वचन ऐकत आहे, माझ्यासाठी देव सर्व काय करणार आहे. देव सर्व काही करणार आहे. ऑलरेडी त्याने सर्व काय केलेलं यस, आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायांमुळे मी तुला वैऱ्यांच्या जखमेने, क्रूरांच्या शिक्षेने मारले आहे. कारण तुझी पातके पुष्कळ झाली आहेत. तू आपल्या जखमेमुळे का ओरडतोस? तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे तुझे दुःख बरे न होणारे असे नाही आहे. तुझी पातके पुष्कळ झाली आहेत म्हणून मी तुला या गोष्टी केल्या आहेत. यास्तव जे तुला खाऊन टाकतात ते सर्व खाऊन टाकले जातील. हो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो जे तुला खाऊन टाकतात, मग तो आजार असो, तो शैतान असो, ते संकट असो, देव म्हणतो ते सगळे खाऊन टाकले जाते. आमेन. ते सगळे नाश केले जाते. Yes. ते सगळे उभे नाही राहणार, ते सगळे तुझ्या विरुद्ध नाही जाणार, कारण देव तुझ्या न्यायासाठी उभा आहे. यस, आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. सिस्टर, देव तुझ्याशी बोलतोय.
ब्रदर, देव तुझ्याशी बोलतोय. आणि जर देव आज रात्री तुझ्याशी बोलतोय तर ऐकून घे, देव फक्त बोलणारा नाहीये. बायबल सांगते त्याचं वचन ते कार्य केल्या बिना परत येणार नाही. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. ना पुढच्या वचनात आपण जाऊया, प्लीज वाचूया. आणि तुझे सर्व शत्रू एकूण एक पाडावपणात जातील. तुला लुटणारे लूट असे होतील. आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन. व्हॉट अ ग्रेट थिंग. देव तुझ्या बाजूने जर उभा राहिला तर चित्र पालटलं जाईल. आमेन. सर्व परिस्थिती बदलली जाईल. यस आमेन. सर्व गोष्टी बदलल्या जातील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. यस. मागच्या आठवड्यात आम्ही मोठ्या एका कॉन्फरन्स मध्ये होतो आणि त्या कॉन्फरन्स मध्ये आम्ही एक साक्ष ऐकली. आणि त्या कॉन्फरन्स मध्ये असं सांगण्यात आलं, एका मुलाला 5 स्टेज किडनीचा 5वा स्टेजची किडनी फेल्युअर होतं. आणि हा मुलगा 14 वर्षाचा होता. आणि या मुलाला 5th स्टेजची किडनी फेल्युअरचा आजार होता. आणि हा चालू शकत नव्हता. हा काही काम करू शकत नव्हता. याच्या आईने जे आहे आपल्या मुलासाठी सर्व काय केलं, पण शेवटी डॉक्टरांनी सांगितलं केव्हाही जाऊ शकतो. प्रेज गॉड डॉक्टरांसाठी. पण शेवटी त्यांनी सांगितलं की ओके, आमचे उपाय संपले आणि हा केव्हाही जाऊ शकतो. सो आईने ऐकलं की इथे एक कॉन्फरन्स आहे, इथे एक आशीर्वाद सभा आहे, प्रार्थना सभा आहे, आरोग्य सभा आहे. आणि त्या लेकराला ते घेऊन आली. प्रेज द लॉर्ड. कारण आईची इच्छा नव्हती की त्या लेकरांनी मरावं. पण आजार जो आहे तो त्या मुलाला खाली आणि खाली घेऊन चालला होता, मरणाकडे घेऊन चालला होता. मे बी आज तुझ्या जीवनात देखील ही स्टोरी असेल की कोणीतरी तुला खाली ओढतोय, कोणीतरी तुझा जीव खाली घेऊन चाललाय. आज येशूच्या नावात सुटकेचा दिवस आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज सुटकेचा दिवस आहे. यस. प्रत्येक शक्ती जी तुला खाली ओढते येशूच्या नावात ती तोडली जाणार आहे. आमेन. आणि तुला उंच करायला देवाचे हात तुझ्याकडे पसरलेले आहेत. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. घाबरू नको, कारण देवाने ठरवलंय तुला उंच करायचं. यस आमेन. तुला बरं करायचं, तुला सुटका द्यायची. कोणी नाही थांबू शकणार. या मुलासाठी प्रार्थना करण्यात आली. आणि ज्यावेळेस येशूच्या नावात या मुलासाठी प्रार्थना केली, ऑन द स्पॉट हा मुलगा पायावरती उभा राहिला. याच्या आईकडे याला देण्यात आलं. याची आई रडायला लागली. याच्या आईला एवढा आनंद झाला, कारण कोणाकडे मलम नव्हता, कोणाकडे घाव बरं करायला कुठलं आरोग्य नव्हतं. पण येशू जो आहे वैद्य, त्याच्याकडे तुझ्यासाठी सर्व काय आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती मोठं तुझं संकट आहे, किती मोठे तुझे त्रास आहेत, किती मोठे तुझ्या जीवाची आरोळी आहे, किती मोठ्या संकटातून जात आहे तू. सिस्टर आणि ब्रदर, फक्त आज एखाद्या लेकरासारखं देवाला सांग, प्रभू कोणाकडे मलम नाहीये, कोणाकडे माझ्यासाठी मदत नाही, माझे प्रिय लोक मला विसरलेत, माझ्यावर दया कर. आणि स्वर्गातून एक आवाज येईल, माझ्या मुली, माझ्या मुला, यस माझी इच्छा आहे तू आरोग्यात असावा, तू सुखी असावा, तू आशीर्वादित असावा, तू गौरवित असावा. हा आवाज आज रात्री तुझ्या कानात येईल. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. या मुलावरती दया करण्यात आली. मरणाने त्याच्यावरती स्टॅम्प मारला होता. सर्व काही संपलेलं होतं, पण येशू ख्रिस्त नवीन सुरुवात करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे असलेले ऐका देवाचं वचन. कारण त्यांनी तुला टाकलेली म्हटले आहे, जिला कोणी विचारित नाही अशी ती सियोन आहे, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणून मी तुला आरोग्य देईन. म्हणून मी तुला आरोग्य देईन. म्हणून मी तुला आरोग्य देईन. आज अनेक लोक जे डिप्रेशन मध्ये, डिप्रेशन म्हणजे काय? निराशा. डिप्रेशन म्हणजे काय माहितीये? डिप्रेशन म्हणजे एकटेपणा. आणि त्यांना वाटतं की सगळं संपलंय. आणि पास्टर तुला विसरणार नाही. आज रात्री डिप्रेशनचा आत्मा मी बांधतोय येशूच्या नावात. आज रात्री निराशेचा आत्मा निघ लोकांमधून. प्रभू येशूच्या नावामध्ये. ते एकटे नाहीये,
त्यांचा निर्माण करणारा त्यांच्या बरोबर आहे. Yes, amen. त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि तो तुला विसरला नाही. Yes. तो तुझ्या बरोबर आहे. Amen. पुढे असलेले व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. आणि तुझे घाय बरे करीन असे परमेश्वर म्हणतो. आणि तुझे घाव बरे करेल असे परमेश्वर म्हणतो. ना व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज कृपा करून ऐका दुसरं वचन. पुढे जाऊया. परमेश्वर असे म्हणतो, पहा हा मी याकोबाच्या डेऱ्यातले पाडावपण परत फिरवीन हा आणि त्यांच्या वस्त्यांवर दया करीन. नो 17 वर्ड 17 वचन ऐकूया प्लीज कारण वाचूया. कारण त्यांनी तुला टाकलेली म्हटले आहे, हा तिला कोणी विचारित नाही असे ती सियोन आहे असे त्यांनी म्हटले आहे, म्हणून मी तुला आरोग्य देईन हा आणि तुझे घाय बरे करीन असे परमेश्वर म्हणतो. कोण म्हणते? देव. देव तुझ्यासाठी बोलत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवसेंदिवस संकट आणि त्रास आणि लढाईच्या आवाज तुम्हाला ऐकू येत आहेत. दिवसेंदिवस बायबलच्या वचनानुसार सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे. दिवसेंदिवस तुम्ही ऐकत आहात की भूकंप, लढाया आणि वेगवेगळ्या गोष्टी. सिस्टर ब्रदर, हे कृपेचा काळ आहे. हा लवकरच हा कृपेचा काळ संपेल. पण त्याच्या अगोदर देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी अंधारातून सोडवले जावे, शैतानाच्या हातातून सोडवले जावे आणि आपण ज्या देवाने आपल्याला निर्माण करणार त्याच्या राज्यात आपण असलं पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात तर प्रभू येशू तुम्हाला बोलवत आहे. यस आमेन. प्रभू येशू तुम्हाला हाक मारत आहे. तो म्हणतो, माझ्या मुला का तुझ्या या संकटात तू अडकलाय, का तू या पूर्ण पापात आणि नाशामध्ये पडलेला आहे. आज देव तुला हाक मारत आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. ना ओके आय विल नॉट गो फॉर दॅट. पण माझी इच्छा एक वचन तुम्ही वाचावं. जर तुम्ही यशाच्या 33 अध्यायामध्ये आलात, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. पहा देव आपल्या लोकांना काय बोलत आहे. आयझिया चॅप्टर 33 अँड 22 22 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वर, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. किती लोक ऐकत आहेत? ज्याचा न्याय नाही झाला देव त्याचा न्याय करेल. आमेन. ज्याच्यावर अन्याय झाला देव त्याच्या बाजूने उभा राहील. देव न्यायाधीश आहे. यस आमेन. आपल्या हातात कोणा देव माझा न्यायाधीश आहे. देव माझा न्यायाधीश आहे. प्लीज या जगाकडे, लोकांकडे, न्याय कुठल्याही गोष्टीसाठी आपले हात पसरू नका. प्रभूकडे आपले हात पसरा आणि प्रभू ईश्वराला सांगा, माझा न्याय कर बाप्पा, मला या संकटातून काढ, आणि देव तुझ्या बाजूने उभा राहील. व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वर आमचा निर्माण करता आहे. परमेश्वर आमचा निर्माण करता आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन? म्हणा, देव माझा न्यायाधीश आहे. देव माझा न्यायाधीश आहे. आणि देव माझा निर्माण करणारा आहे. आणि देव माझा निर्माण करणारा आणि आहे. जर त्याने तुला निर्माण केलंय, त्याने तुला घडलंय, तर तुझ्यापेक्षाही जास्त त्याला तुझ्या जीवनाची काळजी आहे. यस आमेन. पण प्रॉब्लेम हा आहे की तू तुझं ओझं त्याच्यावरती टाकलं पाहिजे. यस. आणि तू म्हणलं पाहिजे की प्रभू येशू तू माझा निर्माण करणारा आहे आणि आज मला कळालं की तू मला सांभाळू शकतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कानामध्ये असे अनेक आवाज येत असतील, ए तुला सांभाळणार कुणी नाहीये, तुला सगळ्यांनी सोडलंय, नो तुला कुणीच धरणार नाही, पाहणार नाही. त्याला सांगा, माझा निर्माण करणारा देव आहे. यस आमेन. पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. आणि तो तुला उकिरड्यान उचलून त्याच्या पंक्तीत बसवणार आहे. आमेन. तो तुला उचकुड्यान उचलेल, Yes. खालून उचलेल Yes. आणि उंचावरती बसवेल. आमेन. मी असे पोकळ शब्द बोलत नाही, त्याने आमच्यासाठी काम केलंय. यस. तो तुझ्यासाठी कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. तुझा जीव त्रासलेला असेल, तुझा जीव म्हणत असेल की किती वेळ, किती वेळ, देव तुझा राजा आहे. आमेन. आणि तो तुला त्याच ठिकाणी पोहोचवेल, उंच ठिकाणी. यस. म्हणून बायबल सांगते की तो दुबळ्यांना उकिरड्याहून उचलतो. Yes. दुबळ्यांना उकिरड्याहून उचलतो. दुबळ्यांना उकिरड्याहून उचलतो. आणि अधिपतींबरोबर बसवतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. येस आम्ही दुबळे होतो, येस आम्ही उकिरड्यावरती होतो, येस सगळे लोक आमची चेष्टा करत होते, येस सगळे लोक आमच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. हे केव्हा जीवनात वर येणार नाही. पण ज्या दिवशी आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि प्रभू येशूला आमचं जीवन दिलं, ते हात, ते उंच करणारे हात तुझ्या डोक्यावरती येणार. यस आमेन. आणि कोणीच तुला खाली नाही करणार. यस. चॅलेंज आहे, चॅलेंज आहे. मी खूप ओरडून बोलू शकतो. माझी खूप इच्छा आतमधून
की देव कसा उंच करणार आहे. Yes. कारण तो राजा आहे. Yes, आणि amen. त्याची इच्छा आहे जर त्याचं लेकरू तुम्ही राजाचे लेकर आहात तर तुम्ही खालचे नाहीये, तुम्ही Yes. उंच करणारे आहात. आमेन. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, हे वचन पूर्ण करू. आपण पुढे जाऊया, प्लीज वाचूया. तो आम्हाला तारील तो आम्हाला तारील सोडवणार, Yes. तारणार, बंधन तोडणार आणि सुटका देणारा देव आहे. आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय? तुम्हाला देवाचं वचन कळतंय? मी ही वचन का देतोय? कारण देव तुमच्या हृदयाशी बोलतोय याची गॅरंटी ही आहे की वचन झाल्यावर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे Yes. आणि देव त्याच्या वचनानुसार कार्य करणार आहे. आमेन. अनेक लोक आम्हाला फोन करून सांगतात की पास्टर आम्ही संपलो होतो, पण ज्यावेळेस आम्ही वचन ऐकलं आम्हाला कळालं आमचा जीव जो आहे देव सांभाळणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही देवाचं वचन ऐकणारे आणि त्याला मान देणारे आहात, तुम्ही अत्यंत आशीर्वादित लोक आहात. यस. कारण देवाकडे तुम्हाला द्यायला दुसरं काही नाहीये, तो वचन पाठवतो. यस. आणि त्याचं वचन जर तुम्ही ऐकलं त्या वचनामध्ये सगळे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इफिस्करास पत्र प्लीज कृपा करून काढूया. याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं लिहिलंय की प्रभूने आपल्याला उचलून कुठे ठेवलं. आपण वाचूया 3रं वचन, इफिस्करास पत्र 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनात आपण येऊया. प्लीज वाचूया सिस्टर. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. ओके. आम्ही देहाच्या व मनांच्या इच्छा तृप्त करत होतो. ओके. आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. हा, या वाचूया. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, ओके, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे आम्ही पातकामध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. शैतानाने लोकांना पापात मारलं होतं, पण येशूने पापातून उचलून आपल्याला जिवंत केलं. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, वाचूया. तुम्ही कृपेने तारलेले आहात. तुम्ही कृपेने तारलेले आहात. ना एवढंच नाही, पुढे काय लिहिलंय का? आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले. बा त्याच्याबरोबर उठवले. हा, त्याच्याबरोबर उठवले. एकदा का तुमची स्टोरी येशू बरोबर चालू झाली, ती गौरवातून गौरवाकडे आहे. आमेन. ती खाली नाहीये, तू गौरवातून गौरवाकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ना पुढचं वचन, आणि ख्रिस्त येशू त्याच्याबरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे. बायबल सांगते त्यांनी आकाशामध्ये आपल्याला बसवलेले आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की वचन एवढं मोठं आहे काही लोकांसाठी की पास्टर माझ्यासाठी नाहीये, पास्टर देव माझ्याशी नाही बोलत आहे. प्लीज समजून घ्या देव काय बोलतोय. त्याने पापातून आपल्याला उठवले आणि तिथे नाही सोडलं, पण त्याने आपल्याला येशू बरोबर ती स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसवलं. यस. आमेन. तुम्ही आणि मी वचन असं बघितलं पाहिजे, हे वचन माझ्यासाठी आहे. Yes. आणि ते म्हणलं पाहिजे की या जगामधला मी नाही, मी येशू बरोबर ती स्वर्गीय स्थानात परमपित्याच्या उजव्या हाताला बसलोय. यस. आमेन. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या वचनानुसार बघायचं चालू करणार त्या दिवशी गोष्टी घडायला लागणार. आमेन. हे लोकांना कळतंय मी काय सांगतोय. म्हणा मी जगाच्या दृष्टीने बघणार नाही, मी जगाच्या दृष्टीने बघणार नाही, माझ्या संकटाच्या दृष्टीने बघणार नाही, माझ्या संकटाच्या दृष्टीने बघणार नाही, आजार आणि त्रासाच्या दृष्टीने बघणार नाही, आजार आणि त्रासाच्या दृष्टीने बघणार नाही. देवाचं वचन काय सांगतंय देवाचं वचन काय सांगतंय माझ्या जीवनासाठी, माझ्या जीवनासाठी, त्या गोष्टीकडे मी बघणार आहे. त्या गोष्टींकडे मी बघणार आहे. मला आज कळालेलं आहे मला आज कळालेलं आहे, देवाने मला खाली नाही ठेवलं, देवाने मला खाली नाही ठेवलं, पण त्याने मला उंचावरती ठेवलेलं आहे. पण त्याने मला उंचावरती ठेवलेलं आहे. सिस्टर प्लीज कृपा कोण ऐका. तर तुम्ही बायबल वाचत नाही आणि तुम्ही देवाचं वचन वाचत नाही, तर आजपासून वाचायला चालू करा. का? तुम्हाला हे वचन सांगेल की तू किती मौल्यवान आहे. यस. आमेन. हे वचन सांगेल की देवाची तुझ्या जीवनात काय योजना आहे. यस. हे वचन सांगेल की तू देवाने तुझ्यासाठी काय काय केलेलं आहे. आतापर्यंत शैतानाने डोळे बंद केलेत, आता उघडा यस. आणि म्हणा की वचन सांगतं की मी येशूमध्ये स्वर्गीय स्थानात बसलेलो आहे, तर देवाच्या कृपेने मी तसाच आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. कुठल्या शैतानाने तुम्हाला फसवू नये, कुठल्या माणसाने तुम्हाला फसवू नये. वचन खरं आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ना पुढचं वचन, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. का आपल्याला उचललंय? कारण त्याला कृपेची अपार संपत्ती दाखवायची आहे. यस. आमेन. मी रविवारी बोलणार आहे. रविवारचा दिवस खूप आशीर्वादाचा असेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. या ऑफकोर्स
लक्षात ठेवा, बायबल सांगतं की देवाने आपल्याला अपार कृपा दिली समृद्ध होण्यासाठी. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक म्हणतात देव जिवंत आहे. यस. की लोक म्हणतात त्याचं वचन खरं आहे. यस. त्याचं वचन खरं आहे. खरंय. 100%. 100%. कोणासाठी हे वचन? माझ्यासाठी. का काम नाही करत? का काम नाही करत? लेट फेस द रियालिटी. सत्य आपण बघूया. का काम नाही करत? शुक्रवार, रविवार, ऑनलाईन प्रत्येक दिवशी तुम्ही वचन ऐकता. वाय इट इज नॉट वर्किंग? का नाही काम करत? हे सर्वांसाठी आहे का फक्त पास्टरांसाठी आहे? सर्वांसाठी. बोला माझ्याशी. सर्वांसाठी. देव सर्वांवरती समान प्रेम करतो का देव पक्षपात करतो? समान प्रेम करतो. समान प्रेम करतो. टॉक टू मी. माझ्याशी बोला. समान प्रेम करतो? करतो. जर तो समान प्रेम नाही करत तर मला असं वाटतं तो प्रेमळ देव नाहीये. कारण देव जर प्रेमळ आहे तर तो सगळ्यांवरती समान प्रेम करतो. पण प्रॉब्लेम हा आहे, बायबल मध्ये लिहिले देव म्हणतो माझ्या लोकांचा नाश होतो कारण त्यांना वचन नाही कळत की ते कोण आहे. ज्या दिवशी तुम्ही वचनापणे बघायला चालू करणार त्या दिवशी जीवन बदललं जाणार. आमेन. परिस्थितीकडे बघू नका. यस. संकटाकडे बघू नका. देवाच्या वचनाकडे बघा. यस आमेन. प्लीज ऐका. देवाच्या वचनाकडे बघा. देवाला असेच लोक आवडतात की त्याच्या वचनाकडे बघणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला काही म्हणो, मे बी आज तुमच्याकडे काही नसेल, कदाचित तुम्ही पूर्ण हरलेले असताल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर तुम्ही बोलताय पण हे वचन मी प्रत्येक शुक्रवार रविवारी ऐकतोय पण काही होत नाही. आज मला सांगायला आवडेल, आजपासून एक गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात घट्ट बांधून घ्या की मी वचन फक्त ऐकणारा नाही पण त्याप्रमाणे पाहणार की माझं जीवन त्याप्रमाणे आहे. यस. कारण आपण आरशामध्ये बघत आहोत. कशात बघत आहोत? आरशात. म्हणा वचन एक आरसा आहे. वचन एक आरसा आहे. मी त्याच्यामध्ये बघत आहे. मी त्याच्यामध्ये बघत आहे. आणि जर मी बघत राहिलो, आणि जर मी बघत राहिलो, किती लोकांच्या घरी आरसा आहे? आरसा खरं बोलतो का खोटं बोलतो? खरं बोलतो. किती लोकांकडे डुप्लिकेट आरसा आहे? नाही. अगर आपका कलर ये है तो वो बताता है. नाही. अगर आप जर तुम्ही किती लोकांकडे खरा आरसा आहे घरामध्ये? तुम्ही चेहरा पाहता. यस. सगळे लोक तुम्ही पाहून आलात. यस. ओके. सगळ्यांच्या घरचे आरसे खूप बिझी असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की लोकांना बघायचं असतं मी कसा आहे. यस. मी कसा आहे. आणि मग त्यांना दुसऱ्यांपुढे जायला आवडतं. कारण की त्यांना आपल्याला स्वतःला चांगलं होऊन दुसऱ्यांना दाखवायला आवडतं. आपले बायबल हातात घ्या. म्हणा हे वचन जे आहे, हे वचन जे आहे, आजपासून मी आंधळ्यासारखं राहून बघणार नाही. आंधळ्यासारखं राहून बघणार नाही. हे वचन मला हे सांगत आहे. हे वचन मला हे सांगत आहे. येशू ख्रिस्ताने मला मरणातून उठवलं. येशू ख्रिस्ताने मला मरणातून उठवलं. परमपित्यांच्या उजव्या हाताला बसवलंय. आणि परमपित्याच्या उजव्या हाताला बसवलंय. मी साधा व्यक्ती नाहीये. मी साधा व्यक्ती नाहीये. त्याने मला कृपा दिलीये. त्याने मला कृपा दिलेली आहे समृद्ध होण्यासाठी. समृद्ध होण्यासाठी. आणि आजपासून येशूच्या नावात मी प्रत्येक शैतानाची योजना माझ्या विरोधातून बांधते आणि नाश करते. आजपासून हे वचन जिवंत आहे. माझ्यामध्ये 100% कार्य करणार. आणि माझ्यामध्ये 100% कार्य करणार. मी बाकीकडे बघणार नाही. वचनाकडे बघून जगेल. आमेन. आमेन. आणि तुम्ही नाही बदलला तर देव तुमची गॅरंटी देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोग समझ में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय तुम्हाला? Yes. अजून एक वचन प्लीज वाचूया. 1 पेत्र 2 अध्यायामध्ये या. लवकर या. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण लवकर जाऊया. 1 पेत्र 2 अध्याय प्लीज वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय लवकर वाचूया. आणि बायबल काय सांगतं ऐका. 21व्या वचना पुढे जाऊया. ऐका प्रभू येशूने काय केलं. प्लीज वाचूया. या 21. या
ज्याने तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट सापडले नाही. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट सापडले नाही. सापडले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. त्याची निंदा होत असता प्रभू येशूने निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही. याचं कारण हे होतं की आपण वाचवले जावे. ना पुढचं वचन, तर यथार्थ न्याय ठरविणाऱ्याकडे आपणाला सोपून दिले. तुमच्या आणि माझ्यासाठी येशूने न्याय करणाऱ्या पिलाताकडे किंवा याचकाकडे सोपून दिले. पुढचं वचन, त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली यासाठी की आमची पापे वाहून नेली का वाहून न्यायचंय? वाहून नेली. येशूने नेली. नेली ना पुढचं वचन, यासाठी की यासाठी की आम्ही पापाला मरून आम्ही पापाला मरून मरून न्यायीपणाला जगावे. कशाला जगावे? न्यायीपणाला म्हणजे देवासाठी जगावे, वचनाप्रमाणे जगावे. ना पुढचं वचन, त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही- बालिशक त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. व्हायचंय का झालात? झाला. व्हायचंय का झालाय? झाला. तुम्ही म्हटलं पाहिजे थँक्यू फादर. प्रभू येशू तुला बसल्या माराच्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. पण पास्टर अजूनपर्यंत ते सिम्पटम्स, ते चिन्ह, तो आजार माझ्या शरीरात जाणवतोय. तुम्ही म्हटलं पाहिजे हे सर्व गोष्टी आहेत पण देवाचं वचन त्याच्यापेक्षा काही खरं आहे. या समय आणि मी वचनाप्रमाणे बोलत आहे. त्याला बसलेल्या माराच्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. कारण पुढे असं लिहिलंय, कारण तुम्ही बहकत असलेल्या मेंढरांसारखे होता. बहकत म्हणजे आजारी, मेंढपाळ नाही, कष्टी, दुःखी असे होता. पण आता परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ. बा कुठला मेंढपाळ? जीवांचा मेंढपाळ. आपल्या हृदयात हात ठेवा. म्हणून माझ्या जीवाचा मेंढपाळ. माझ्या जीवाचा मेंढपाळ. म्हणा माझ्या जीवाचा मेंढपाळ. माझ्या जीवाचा मेंढपाळ. हा पुढे असं लिहिलंय, व अध्यक्ष व अध्यक्ष याच्याकडे माघारी फिरला. हा बा जीवाचा मेंढपाळ आहे. म्हणा येशू माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. येशू माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. आणि जर तो तुझ्या जीवाचा मेंढपाळ आहे, तू केव्हाच उपाशी नसणार. या समय तू केव्हाच दरिद्री नसणार. आमेन. देव तुझ्या गरजा पूर्ण करेल. या समय तो तुझ्या शत्रू समोर तुझ्या पुढे ताट वाढेल. आमेन. खचितच तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस ही हित आणि प्रेम द्या तुझ्या मागे चालते. आमेन. म्हणा हे वचन माझ्यासाठी खरं आहे. हे वचन माझ्यासाठी खरंय. मी सोडणार नाही वचन. मी हे वचन सोडणार नाही. अजिबात सोडणार नाही. अजिबात सोडणार नाही. येशूने माझी किंमत मोजलेली आहे. येशूने माझी किंमत मोजलेली आहे. आजपासून शैतान मी तुझं नाही ऐकणार. सैताना मी तुझं नाही ऐकणार. परिस्थितीकडे पाहणार नाही. परिस्थितीकडे बघणार नाही. माझ्या शरीरामध्ये काय आजार आणि त्रास आहेत, माझ्या शरीरामध्ये काय त्रास आहेत, आजार आहेत आणि ते किती मोठे आहेत, आणि ते किती मोठे आहेत याच्याकडे पाहणे अगोदर याकडे पाहणे अगोदर मी येशूला बसलेल्या माराच्या वाळाने मी येशूला बसलेल्या माराच्या मला वळाने आरोग्य मिळालेलं आहे. मला आरोग्य मिळालेलं आहे. ह्या वचनाकडे पाहणार आहे. या वचनाकडे बघणार आहे. आणि लक्षात ठेवा, वचनाकडे पाहणारे लोकच आशीर्वादित होतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळते देवाचं वचन? यस. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय की देव वचन पाठवतो. यस. स्तोत्र संहिता 107 अध्याय. लवकर वाचूया आणि मग आपण प्रार्थना करणार आहे. लवकर या. साम चॅप्टर 107. स्तोत्र संहिता 107 अध्याय. प्लीज 19 आणि 20 वचन. तेव्हा ते आपल्या कष्टात परमेश्वराला आरोळी करतात. हा. आणि तो त्यांना त्यांच्या संकटातून तारतो. हा पुढे. तो आपले वचन पाठवतो. तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो. आज त्यांनी माझ्याद्वारे तुम्हाकडे वचन पाठवलंय. यस. आमेन. मी याच्यासाठीच आलोय की तुम्हाला वचन सांगावं. यस. प्रेज. आणि तुम्ही काय ऐकत आहात? वचन. त्याने कशाला वचन पाठवलंय? वाचा पुढचं वचन. तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. कसा सोडवतो? आमेन. कसा सोडवतो? काय पाठवून? वचन पाठवून. आणि कोणी ऐकलं पाहिजे. मी ऐकलं पाहिजे. आणि तुमची सुटका 100% आहे. आमेन. बायबल सांगतं. यस. तो काय पाठवतो? वचन पाठवतो. त्यांनी मला पाठवलंय. यस. 24 तास आम्ही प्रवास करतोय. यस. आय थिंक सो 30 तास झाले असतील प्रवास करून. आम्ही आत्ता आलोय थोड्या वेळापूर्वी, काही तासापूर्वी. आणि तुमच्या समोर आलो. अचानक देवाच्या आत्म्याने मला हे वचन टाकलं, जा माझ्या लोकांपुढे आणि त्यांना सांग मी वचन पाठवणारा देव आहे. आमेन. मी वचन पाठवतो. तुम्ही उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणाकडे पहा.
वचन आलं आणि Yes. वचनाने कार्य केलं. यस आमेन. वचन आलं आणि वचनाने कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही केव्हाच पाहणार नाही गोष्टी दुसऱ्या बाजूनी झाल्या. पहिल्यांदा वचन आलं. यस आमेन. पहिल्यांदा वचन आलं. आज रात्री जे वचन तुझ्यासाठी आलेलं आहे आणि ते होय आणि आमेन मध्ये हो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाली बोशे केला मान देवे. आज ते वचन तुझ्यासाठी काम करो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणा माझ्या मागे निराशेला निराशेला आणि कुठल्याही शैतानाच्या कार्याला आणि कुठल्याही सैतानाच्या कार्याला माझ्या जीवनात स्थान नाहीये. माझ्या जीवनात स्थान नाहीये. कारण माझं जीवन मी येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. कारण माझे जीवन मी येशू ख्रिस्ताला दिले. तो माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. तो माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. आजपासून आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझ्यासाठी माझ्यासाठी सुटका आहे. सुटका आहे. हालेलुया. हालेलुया. किलोम करते म्हणा तो वचन पाठवतो, तो वचन पाठवतो, बरे करतो बरं करतो आणि नाशातून सोडवतो. आणि नाशातून सोडवतो. म्हणा मी वचनाकडे दुर्लक्ष नाही करणार. मी वचनाकडे दुर्लक्ष नाही करणार. म्हणून बायबल मधील जर तुम्ही शेवटचं वचन जर तुम्ही प्लीज कृपा करून नीतिसूत्र 4थ्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे. नीतिसूत्र 4था अध्याय आणि 20 वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4:20. माझ्या मुला नीतिसूत्र 4था अध्याय 20 आणि 20 वचन. नीतिसूत्र 4था अध्याय प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4:20 वचन, 20 वचन. माझ्या मुला हा माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. माझ्या वचनाकडे शब्द लाव, वचनाकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. माझ्या सांगण्याकडे कान दे. पण शैतानाला माहित आहे ज्या दिवशी देवाचे लोक वचनाकडे लक्ष लावतील त्याची स्टोरी समाप्त, आणि तो त्याची इच्छाने समाप्त व्हावी. पण तुम्ही त्याला समाप्त करणारे आहात यस आमेन. येशूच्या नावामध्ये. आमेन. की लोकांना देवाचं वचन म्हणा माझ्या मुला, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मुली देवाच्या वचनाकडे लक्ष लाव. देवाच्या वचनाकडे लक्ष लाव. ना पुढचं वचन. मी ती तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावत. ती तुझ्या डोळ्यापुढे दूर न जाओ. ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. ती आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. राखून ठेव, राखून ठेव. किती लोकांच्या हृदयात वचन आहे? यस. हे वचन आहे 100%. यस. वचन आहे. वचन राखून ठेवू शकता. किती लोकांकडे सोनं आहे? सोनं राखून ठेवलंय तुम्ही? नाही ते मी तुमची Yes. मजाक नाही करत. मी तुम्हाला जपून वस्तुस्थिती सांगत आहे. सर्व लोक सोनं राखून ठेवतात. Yes. मौल्यवान वस्तू राखून ठेवतात. Yes. ठेवता किंवा नाही? ठेवतो. बोला ठेवता किंवा नाही? ठेवतो. ते देहिक गोष्टी झाल्या, ते तुम्हाला दिसतंय. पण तुमचं आत्मा जो आहे, माणूस आत्मा आहे, त्याच्यामध्ये जर देवाचं वचन राखून ठेवलेलं आहे तर बायबल पुढे सांगतं काय लिहिलंय? कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत. ज्यांना वचन सापडतात त्यांना ती जीवनच आहेत. ना पुढचं वचन. आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. आमेन. आरोग्य आहे. यु नो ओरिजिनल बायबल मध्ये काय लिहिलंय? औषध आहे. यस. काय आहे? औषध. आज खरं औषध तुमच्या शरीरासाठी आहे. वचन. वचन खरं औषध तुमच्या शरीरासाठी. हे वचन आहे. म्हणा हे वचन आहे. हे वचन आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाकडे लक्ष लाव. यस. आणि जर तुला कळालं हे वचन माझ्यासाठी आहे, मी तुला गॅरंटी देतो तू सारखा नसशील. आमेन. कुठली परिस्थिती तुझ्यावर राज्य नाही करणार. आमेन. मग किती असो संकट, कुणी असो तुझ्या विरुद्ध, काही असो, गोष्टी तुझ्यासाठीच घडवल्या जातात. आमेन. जो देवाच्या वचनाला मान देतो तो खरा देवावरती विश्वास ठेवणार आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरं औषध देवाचं वचन तुझ्या देहासाठी. म्हणून जे लोक म्हणतात की प्रभू येशू मी विश्वास ठेवतो, तू माझ्यासाठी मेला, तू माझ्यासाठी आला आणि तुला बसलेल्या माराच्याने मला आरोग्य मिळालंय, हे जर खरं आहे तर तुझं वचन मी हृदयामध्ये राखून ठेवतो. यस. आमेन. किती लोक समज आ रहा है? यस. की लोक देवाचं म्हणून बायबल मध्ये लिहिलंय देवाची काय इच्छा आहे तुमच्यासाठी तुम्हाला कळालं पाहिजे. यस. आमेन. शेवटचं वचन वाचूया. मार्क याचा 1ला अध्याय आणि मी प्रार्थना करेल. लोक या. मार्क 1ला अध्याय. तुम्हाला वचन कळतंय? यस. खाली शिंद मार्क 1ला अध्यायामध्ये आपण आहोत. मार्क 1ला अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. मार्क 1ला अध्याय मिळालं? आमेन. वसे प्लीज 40 वचन. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याची विनंती करीत त्याच्याकडे आला. ना एक कुष्ठरोगी येशूकडे विनंती करीत त्याच्याकडे आला.
व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्तापुढे गुडघे टेकून त्याला म्हणाला, तुझी इच्छा असली तर तू मला शुद्ध करायला समर्थ आहेस. तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करायला समर्थ आहेस. काय प्रश्न विचारतोय बघा. तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करायला समर्थ आहेस. आणि नीट 2 मिनिटं ऐकूया, नीट ऐका. मे बी हा प्रभू येशूला सांगतोय की प्रभू, बाकी कोणाची इच्छा नाही की मी घरी असावं, मी शुद्ध व्हावं. प्रभू, कोणाची इच्छा नाही की माझ्याबरोबर ती मैत्री करावी, माझ्याबरोबर चालावं, कारण मी अशुद्ध आहे, मी कुष्ठरोगी आहे. बायबल मध्ये एवढ्यापर्यंत लिहिलंय. पण जर तुम्ही बायबलचं ट्रान्सलेशन जर ऐकलं किंवा बायबलचा संदेश तुम्हाला कळाला काय आहे, तर मी तुम्हाला संदेश सांगतो. मे बी हा येशूला म्हणतोय की येशू, मी एक अशुद्ध आहे आणि मी एक कुष्ठरोगी आहे, आणि येशू माझ्याशी मैत्री करणारं कुणी नाहीये, कुणी मला घरात घेत नाही, मग ते माझे आई वडील कुणी असो, कारण मी अशुद्ध आहे. माझी वस्ती घरात नाहीये, जंगलामध्ये. आणि प्रभू, या जीवनाला मी वैतागलोय, पण सगळ्यांची इच्छा नाहीये, कोणामध्ये ताकद नाही माझ्यासाठी, पण तुझी इच्छा आहे का मी बरं व्हावं. कोणाला प्रश्न विचारतोय? येशूला. तुझी इच्छा आहे का मी बरं व्हावं. निर्माण करणारा, न्यायाधीश, राजा, राजांचा राजा, त्याला कोण विचारतोय हा प्रश्न? कुष्ठरोगी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देखील तुमची स्टोरी अशीच असेल आणि तुम्ही म्हणत असाल, पास्टर कोणाची इच्छा नाही माझं जीवन असं असावं तसं असावं. पण डोंट वरी, काळजी करू नका, तुम्ही जिवंत देवाचे लेकरं आहात. यस आमेन. आणि जर तुम्ही जिवंत देवाचे लेकरं आहात तर बायबल मधले प्रभू येशू पुढचं उत्तर काय देतो ऐका. व्हेरी इम्पॉर्टंट, वाचूया. तेव्हा त्याला त्याचा कळवळ आला. येशूला त्या कुष्ठरोग्याचा कळवळ आला हा, व त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला. लगेच ज्याला कुणी स्पर्श नव्हता करत त्याला येशूने स्पर्श केला. ज्याच्याकडे कुणी हात करत नव्हतं त्याच्याकडे येशूने हात केला. ज्याच्याशी कुणी बोलत नव्हतं त्याच्याशी येशू बोलला. ज्याला कुणी जवळ घेत नव्हतं त्याला येशूने जवळ घेतलं. आज तेच देव तुमच्यासाठी करेल. आमेन. आज तेच देव तुमच्यासाठी करेल. यस आमेन. ऐका ऐका, मी जे देवाचा सेवक तुमच्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, व त्याला म्हटले, माझी इच्छा आहे. वाह. व त्या कुष्ठरोग्याला म्हटले, माझी इच्छा आहे. तू शुद्ध हो. बाकीची इच्छा नसेल, पण माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. 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 माझी इच्छा आहे तू बरा हो. यस आमेन. माझी इच्छा आहे तू मोकळा हो. यस. माझी इच्छा आहे तू उंच केला जावं. आमेन. माझी इच्छा आहे तुझं जीवन बदलावं. यस आमेन. माझी इच्छा आहे तुझी परिस्थिती बदलावी. यस आमेन. माझी इच्छा आहे शैतान पळून जावा. यस. माझी इच्छा आहे दरिद्री संपावी. आमेन. माझी इच्छा आहे दुःख आनंदात बदललं जावं. यस आमेन. माझी इच्छा आहे मरण निघून जावं. आमेन. माझी इच्छा आहे तुझे अश्रू पुसले जावे. यस आमेन. माझी इच्छा आहे तू संकटातून उकिरड्यातून उचलला जावा. आमेन. माझी इच्छा आहे तू सर्व परिस्थितीतून उचलला जावा. यस आमेन. बाला शकेला मान दे Yes, हला Lord. बाबा. देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. यस आमेन. ऐसे प्रभू येशूची इच्छा आहे. यस. म्हणा कोणाची इच्छा असो या नसो, यस. म्हणा कोणाची इच्छा असो या नसो, कोणाची इच्छा असो या नसो, माझ्या तारणाऱ्या देवाची इच्छा आहे. माझ्या तारणाऱ्या देवाची इच्छा आहे. मी उंचावर असावं. मी उंचावर मी असावं. आरोग्यात असावं. मी आरोग्यात असावं. मी आशीर्वादित असावं. मी आशीर्वादित मी असावं. विजयात असावं. मी विजयात मी असावं. समृद्धीत असावं. मी समृद्धीत असावं. माझं जीवन सुखी असावं. माझं जीवन सुखी असावं. मी खाली नसावं. मी खाली नसावं. मी उंचावरती असावं. मी उंचावरती असावं. हृदयात शांती असावी. माझ्या हृदयात शांती असावी. घर अशा आनंदाने भरलेलं असावं. माझं जीवन आनंदाने भरलेलं असावं. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा. यस आमेन. ऐसाठी देवाची इच्छा आहे. यस मी म्हणालो ही देवाची इच्छा आहे. आमेन. मी देवाची इच्छा आहे. यस मग आज पास्टर मला अडवणार कोणी नाही. यस जर देवाची इच्छा आहे तर मी शुद्ध होणार. आमेन. आणि बायबल सांगते या माणसाला येशूने शुद्ध केलं. आणि शुद्ध केल्यानंतर त्याला येशूने सांगितलं, कोणाला सांगू नको बाबा, पण यांनी जाऊन सगळ्यांना सांगितलं. तुम्ही मला घरात घेत नव्हते, येशूने मला जवळ घेतलं. यस आमेन. कोणात ताकद नव्हती, कोणाकडे मलम नव्हता कुष्ठरोगावर, येशूने तर मला शब्द बोलला आणि बरं केलं. यस आमेन. कोणी माझ्याकडे हात पुढे नाही केला, तुम्ही सगळे पळत होते, येशूने तर माझ्या पुढे हात पुढे केला. ही तुमची साक्ष असेल. यस हे तुमची स्तुती देवाला देणारी असेल. आमेन.
ऐकावं, मी तुमच्याशी बोलत आहे, हेच आजपासून तुमच्या जीवनात होणार. Yes, amen. हे आज तुझ्यापासून होणार. Amen. आज तो तारणारा हात पुढे करत आहे. Yes. आज तो तारणारा देव तुला स्पर्श करत आहे. Amen. तू सारखा नसशील, तू सारखा नसशील. Yes, amen. तुझ्या वाटेला कुष्ठरोग नाहीये, आजार तुझा वाटा नाहीये. Yes, amen. येशूच्या नावात तू देवाचं लेकरू आहे Amen. आणि तू संकटातून सोडवलेला आहे. Yes. उभे राहूया आपल्या जागेवरती, आपण प्रार्थना करूया. उभे राहा, आपले डोळे बंद करा, आपले हात प्रभूकडे करूया आणि प्रभूला सांगा, ला शेक्याला बा. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे, देवाची उपस्थिती या ठिकाणी. आपले हात वर करूया. हालेलुया, वी वर्शिप यू लॉर्ड. ला शेते बे ओलोबो. धन्यवाद, धन्यवाद. बाला शेकला मांदो बकुरा केला बो. दला बशकला मांदो बो. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. जो कुष्ठ रोग्याला स्पर्श करतो, कोई नहीं, कोई नहीं. गाऊया. तेरे जैसा कोई नहीं, माली शेकेला बांधलत ना, बाला साखराला बा. कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं तो मुकुलून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. आपले डोळे बंद करा. तुम्ही तुमचं हृदय जर प्रभूला दिलं नसेल, आज पूर्ण हृदयाने प्रभूला समर्पण करा. आपलं हृदय त्याला सांगा, प्रभू येशू, तू माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. तू माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे, जेणेकरून मी मरू नयेत म्हणून तू मेला. मी सार्वकालिकासाठी नरकात जाऊ नये म्हणून तू माझ्यासाठी खाली गेला. आणि प्रभू येशू, तुला बसल्या माराच्याने मला आरोग्य मिळालं. मी तुला धन्यवाद देतो, मी धन्यवाद देतो. आपले डोळे बंद करा, आपले डोळे बंद करा. पहिली बार आज सुटकेचा दिवस आहे. येशू म्हणतो, मी तुझं आरोग्य देईन, मी तुझे घाव बरे करेन. देव शरीराच्या घावाविषयी फक्त बोलत नाही, हृदयाच्या घावाविषयी बोलत आहे, जीवाच्या घावाविषयी बोलत आहे. आणि आज जर देव तुझ्याशी बोलत आहे तर प्रभूला सांग, माझं जीवन तुझ्या हातात. एक प्रार्थना माझ्या मागे करा पूर्ण हृदयाने, अर्थ समजून बोलिया. प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला.
उठलाय आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलाय असा माझा विश्वास असा आहे. माझा विश्वास आहे. मला क्षमा कर मला प्रभू. क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून प्रभू येशू तू माझा तू तारणारा देव माझा आहे. तारणारा देव आहेस. मी कबूल करतो मी कबूल करते प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू माझ्या जीवनाचा प्रमुख आहे. आणि माझं तारण झालंय माझं तारण झालेलं प्रभू आहे येशूच्या नाव. प्रभू येशूच्या मी नावात. जिवंत देवाचं लेकरू जिवंत आहे. देवाचं लेकरू आहे. आमेन. आमेन. आपल्या आजारी भागावरती हात ठेवा. फादर, कुष्ठरोग्याकडे तुझा हात गेला, ज्याला कोणी स्पर्श करत नव्हतं त्याला तू स्पर्श केला, ज्याला कोणी जवळ घेत नव्हतं त्याला तू जवळ घेतलं, ज्याच्याशी कोणी बोलत नव्हतं त्याच्याशी तू एवढा वेळ बोलला. आमेन. कारण तू त्याचा तारणार आहे, तू राजा आहे, तू न्यायाधीश आहे आणि तू निर्माण करणार आहे. आज रात्री तुझ्या लेकरांवर कडे तू पाहत आहे आमेन. आणि तू आम्हाला अधिकार दिलेला आहे. प्रभू येशूच्या नावात तुझ्या लेकरांना मी आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, देवाच्या प्रीतीने, देवाच्या कृपेने आशीर्वादित व्हा. आमेन. प्रभू येशूच्या नावात शैतान, मी तुला आज्ञा देतो, तुझा काही अधिकार नाही त्या लोकांवर. आजपासून बायबल सांगतं की ते देवाच्या मेंढवाळ्यातले मेंढर आहे. आमेन. देव त्यांच्या जीवाचा मेंढपाळ आहे. आमेन. प्रत्येक शरीरातला वेदना, प्रत्येक कॅन्सर पासून सगळे आजार जे शरीरात आहे, येस. मी आज्ञा देतो, हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आमेन. देव त्याच्यात राहायला आलाय आमेन. आणि आम्ही वचनाप्रमाणे बोलत आहे. बायबल सांगतं की अंधाराचा आणि प्रकाशाचा मेळ नाहीये, हालेलुया. आणि जिथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक शरीरातले, डोक्यापासून पायातले आजार निघून जा येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. फादर, तुझं वचन सांगतं तो गावोगावी फिरला प्रभू येशू, आमेन. शुवर्तमान सांगत, आजारांना बरे करत, आणि बायबल सांगतं सर्व रोग बरे करत, डोक्यापासून तर पायपर्यंत येशूच्या नावात मी आरोग्य मोकळं करत आहे. आमेन. डायबिटीज, ब्लड प्रेशर नॉर्मल हो, प्रत्येक शरीराचे अवयव येशूच्या नावात बरे हो. आमेन. मरण तुझा वाटा नाहीये, जीवन तुझा वाटा आहे, आरोग्य तुझा वाटा आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आजपासून फादर जीवनाचा नियम त्यांच्यामध्ये काम करो. आमेन. मरणाचा नियम आम्ही तोडतो येशूच्या नावात. येस. जीवनाचा नियम कार्य करायला लागो. आमेन. तुझी शांती व आनंद त्यांच्या हृदयात मी येशूच्या नावात मोकळा करतो. फादर, आजपासून त्यांना तुझं वचन कळू दे. तुझं वचन खरं औषध आहे प्रभू. आमेन. येशूच्या नावात प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. हालेलुया. प्रत्येक अश्रू पुसले जा. आमेन. प्रत्येक जो शैतानाचा अडखण तोडतो आम्ही येशूच्या नावात. आणि प्रार्थना करतो की आजपासून प्रभू उंच करणारे हात त्यांना स्पर्श करो. आमेन. त्यांना जीवनात वर काढ. बस झालं खाली पडलेलं जीवन. आजपासून आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात तुमचा वाटा आहे मी जाहीर करतो. कारण तुम्ही जिवंत देवाचे लेकरा. प्रभू येशू मध्ये तुम्ही अब्रामाचे बीज आहात, जगाचे मालक प्रभू येशू मध्ये. प्रभू आज प्रत्येक इच्छा पूर्ण कर. प्रभू येशूच्या नावात ज्यांना लेकरू नाही आम्ही स्वीकारत आहे. आमेन. जे कोणी इथं आलंय आणि ते सुखी नाहीये, आजपासून मी आज्ञा देतो, जो शैतान त्यांना झोप येऊ देत नाही, त्यांचा सुखी राहू देत नाही, त्यांचा संसार होऊ देत नाही, त्यांना आशीर्वादामध्ये अडकण घालत आहे, निघून जा. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि आजपासून शांतीचा अधिपती, सर्व आनंदाचा उगम, सर्व तारणारा देव तुमच्या जीवाची काळजी घेणार आणि तुम्ही केव्हाच खाली नसणार. प्रभू येशूच्या नावात गौरवातून गौरवाकडे, आशीर्वादातून आशीर्वादाकडे. कारण नीतिमानाचा मार्ग पहाटेचा उजेड जो भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्यासारखा आहे. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. म्हणा मी स्वीकारतो येशूच्या नावात. मी स्वीकारत आहे. म्हणा मी वचनाकडे बघून जगणार आहे. वचनाकडे बघून जगणार आहे. येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. एक जोरात ताली प्रभूला वाजूया. हालेलुया.
जोरात जोरात